बोला ना. नमस्कार. कोपरे, मांडवे, मुथाळणे, तांबुशी या गावांची पाण्याची जी दयनीय अवस्था आहे ती आता दर सालाबादप्रमाणे यंदाही तीच अवस्था आहे आणि त्याची पार्श्वभूमी आपल्या दोन्ही मान्यवरांना माहीत आहे. तर त्याच्यासाठी आमचं सर्वांचं असं जनमत आहे की एमआय टँक हीच आमचा प्रश्न सोडवण्याचं मूळ कारण आहे आणि ते व्हावं यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत अशी आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे. दोन्ही तुम्ही एकत्र भेटला ती फार भाग्याची गोष्ट आम्ही समजतो. तुम्ही त्या गोष्टीला चालना द्यावी, नाहीतर मग आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलनाशिवाय पर्याय नाही. त्या आंदोलनात आमचंही नुकसान होईल, प्रश्न सुटतीलच असं नाहीये, परंतु सनदशीर मार्गाने गेलं तर अधिक चांगल्या पद्धतीने आणि त्याचं श्रेय तुम्ही दोन्ही मान्यवरांना होईल. आम्ही तुमच्या विचाराचे आहोत आणि त्यासाठी तुमचे प्रयत्न हे मोलाचे असतील आणि नाहीतर मग आम्हाला स्पष्ट तुम्ही सांगा की तुम्हाला कसा प्रश्न सोडवायचा. याच्यामध्ये अपडेट ही अडचण मला असेल, अतुल शेटला असेल, ही अनेक वर्षापासून माहिती आहे आणि आम्ही फार चितीवली यासाठी प्रयत्न करत होतो. याला सुरुवातीपासून एक उत्तर आम्हाला जे देण्यात आलं होतं की जे वॉटर अकाउंट आहे, कृष्णा खोऱ्याचं वॉटर अकाउंटमध्ये पाणी शिल्लक नाही आणि त्यामुळे ही योजना होत नाही असं दिलं होतं. त्याच्यावरचं सोल्युशन आत्ता काढलं. आता मान्य जिल्हा परिषद सदस्य सुद्धा आतमध्ये त्यांच्या समोर अधिकाऱ्यांना आम्ही तेच सांगितलं की काळू नदीचा वळण बंधारा, म्हणजे तुम्ही बघितलं असेल पार्लमेंटमध्ये सुद्धा हा मुद्दा आपण मांडला होता, ज्याला CR पाटील साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की मी याला सपोर्ट करतो. 24ला अतुल शेट्टी स्वतः अजितदादांकडून याच्या संपूर्ण प्रस्ताव हे होण्यासाठी 25 लाख रुपयांचा त्याच्या सर्व्हेसाठीचा विशेष निधी, विशेष बाब म्हणून, खास बाब म्हणून हा मंजूर करून सुद्धा घेतला होता. आणि आत्ताचं स्टेटस असं आहे, आत्ताच मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांशी बोललो, साधारणतः पुढच्या काही दिवसांमध्ये हा ते प्रस्ताव तयार करतात. हा प्रस्ताव तयार केल्यानंतर काळू नदीचं एकदा वळण बंधाऱ्याचं फक्त आपल्याला मंजुरी आली, वळण बंधारा होईल तेव्हा होईल, पण मंजुरी आली तरीसुद्धा सिग्निफिकंट पाणी हे आपल्याला आपल्या वॉटर अकाउंटमध्ये वाढेल. आपल्या वॉटर अकाउंटमध्ये पाणी वाढलं की आपल्याला हा MI टँक करण्यासाठी आपल्याला पाठपुरावा हा सुरू करता येईल. स्वतः अतुल शेट असतील, मी असतील, आम्ही धुमाळ साहेबांशी पण बोलतोय. त्यानंतर आता पालकमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींबरोबर आम्ही दोघेही या संदर्भात कॉमन बैठक करू आणि हा प्रश्न आपण मार्गी लावू. आपण निगुतीने एक एक विषय सोडवत आलोय. केवळ हवेत आश्वासनं देण्यापेक्षा आज जिथं अडला होता ना, त्यासाठी तुम्ही बघत असेल की आम्ही निवडून आल्यापासून जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा अतुल शेट, मी, अंकुश शेट होते, आम्ही स्वतः जयंत पाटील साहेबांकडे जेव्हा हे लावली तिथे अडलं कुठे तर पाणी शिल्लक नाही. पाणी लवादाचा विषय कन्करंट लिस्टमध्ये असतो. प्रत्येक राज्याने किती पाणी अडवायचं याला काही मर्यादा या लवादाकडून घालून दिलेल्या असतात. त्यामुळं तुम्ही बघत असाल कुठल्याही धरणाची उंची आपल्याला सहज नाही वाढवता. ती धरणाची उंची वाढवायची तो लवादाचा प्रश्न येतो आणि तो फार किचकट विषय असतो. म्हणजे अजूनही कर्नाटक आणि तमिळनाडूचा प्रश्न कावेरी पाणी वाटपाचा सुटलेला नाही आहे. आपला आणि कर्नाटकचा अजूनही कृष्णा पाणी वाटपाचा जो प्रश्न आहे तो जेव्हा सुटला त्यानंतर एक ठराविक वॉटर अकाउंट करतात. आता आपलं वॉटर अकाउंट वाढवण्यासाठी आपण हा वळण बंधारा करू. या वळण बंधाऱ्यांचे एकूण 42 प्रस्ताव संपूर्ण निरेच्या उपमापर्यंत आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही बघत असाल अकोल्यामध्ये कोकसंडीचा असेल आणि दुसरा तो MI टँक जो असेल, हा कधी MI टँक होऊ शकला तर जेव्हा नाशिक जिल्ह्यामध्ये 21 वळण बंधारे हे करण्यात आले किंवा हे 21 वळण बंधारे मंजूर झाले तेव्हा वॉटर अकाउंट वाढल्याची जेव्हा हे येते तेव्हा आपल्याला तो करता येतो. आता ते आपल्याकडे होत आहे आणि आम्ही दोघे त्याच्यामध्ये 100% पूर्ण सकारात्मक पद्धतीने तुमचा प्रश्न सोडवणं हे आम्ही काय म्हणतो आमचं कर्तव्य आणि तो आपण सोडवतो. तांत्रिक बाबी सर्वसामान्य सगळ्या सोडवतोय आपण सगळ्या तांत्रिक बाबी पाणी नाही ह्यात आमचा टाऊ आहे ना 100%. तर तो पाणी अडवावं कुठल्याही माध्यमातून आणि आमची ताण बागव याच्यापेक्षा आमचं तर काहीच बघणं नाही ना साहेब. आता आणि दूषित पाणी पेतात साहेब, लोक किती दूषित पाणी तिथं. बरोबर. ही अडचण जी आपली झालेली लोकांना आजार पण ह्याच्यापासूनच वाढलं ना जास्त. सर ऐका ना, आताच्या आंदोलनासाठी मंडळी रिंगणात उतरलेली थोडक्यात, तर त्याच्यावर तुमचं काय आपल्याला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही अशा पद्धतीने आपण हा विषय सोडवू. मी असेल, अतुल शेट असेल, आम्ही दोघेही तुम्हाला जसं सांगितलं की आपण हे लवकरात लवकर ज्या तांत्रिक बाबींमध्ये ज्या गोष्टी अडकल्या होत्या त्या आपण सोडवत आणलेल्या आहेत. म्हणजे आता त्या अवघ्या काही दिवसात आपल्याला सुटताना दिसतील.
आणि त्या जर नाही सुटल्या तर तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून आम्ही आंदोलन करायला तयार आहोत. म्हणजे आता आम्ही सत्तेत नसताना सुद्धा आम्ही ठामपणे ही गोष्ट सांगतो. पण ही गोष्ट सोडवत आपण आणलेली आहे, इथपर्यंत आणली आहे. त्याला खूप अडचणी होत्या, टेक्निकल फ्लॉज होते, हे सगळे आपण आता बऱ्यापैकी सॉल्व्ह करत आणलेले आणि त्यामुळे आंदोलनाची तुम्हाला वेळ येणार नाही याची मी सांगतो. कोल्हे सर, तुम्ही आणि बेनके साहेब पालकमंत्र्यांची जर मुंबईला एक मिटिंग कॉल केली आणि या सगळ्यांचं एक शिष्टमंडळ नेलं तर त्याची प्रगती पण दिसेल. आणि सर सध्याचे टँकर वेळेवर जात नाही, अशुद्ध पाणी प्यावं लागतं, तुर्त तो तरी मार्ग प्रॉपर निघाला पाहिजे. टँकरच्या बाबतीत आत्ताच तालुका प्रशासनाला संपूर्ण सूचना दिलेल्या आहेत. याचं रिअल टाईम मॉनिटरिंग सुद्धा करायला सांगितलेलं आहे, वाड्या वस्त्यांच्या बाबतीत सुद्धा. आणि यामध्ये माननीय जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, यांनाही लूपमध्ये ठेवून याचं रिअल टाईम मॉनिटरिंग झालं पाहिजे. आणि म्हणजे पुढच्या 2 दिवसामध्ये संपूर्ण टंचाईचा अहवाल हा BDOना मागवून घ्यायला सांगितला आहे. त्यानंतर दर आठवड्याने याचे रिव्ह्यू करायला सांगितलेलं आहे. कारण जसजसा दुष्काळ वाढत जाईल तसतशी अडचण वाढू शकते. त्यामुळे तशा सूचना या प्रशासनाला दिलेल्या आहेत आणि प्रशासनाने ही हमी दिलेली आहे की या गोष्टी सॉल्व्ह होतील. त्याचबरोबर CO साहेबांशी सुद्धा मी स्वतः बोललेलं आहे की आमच्या या संपूर्ण आदिवासी भागातून जे काही ॲडिशनल प्रस्ताव येतील त्याला तात्काळ मंजुरी द्या, त्याला सुद्धा CO साहेबांनी मान्यता दिली. सर, पालकमंत्र्यांची या सगळ्या शिष्टमंडळाचं बैठक कधी होईल? पालकमंत्र्यांची आता अतुल शेठ वेळ घेतील आणि प्रॉब्लेम आहे. आपण नेक्स्ट वीकच्या ट्यूजडे किंवा वेनेसडेला आम्ही दोघं जाऊन भेटणार आहे आणि आपण पण जिल्हा परिषद असेल की 4-5 प्रतिनिधी आम्ही जाऊन भेटून चर्चा करू. सर, आता सकारात्मक मार्ग निघतोय, मग एक मिटिंग होऊ द्यायची. होऊ द्या ना. होऊ द्या. ते सुरुवात अजितदादांनीच केली होती आणि अजितदादांनी आम्हाला सगळ्यांना विश्वास दिला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी ते पाऊल टाकलं होतं. 50 MCFTचा बंधारा निर्माण करण्यासाठीचा सर्वेसाठी पण त्यांनी निधी उपलब्ध करून DPCमधून देण्यास सांगितलं होतं. तर मधली घटना आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण अजितदादांचं अधूर राहिलेलं स्वप्न वहिनींच्या माध्यमातून डॉक्टर साहेब मी असेल सोनाताईंना विश्वासाने सगळ्यांनी निवडून दिलं. तो विश्वास आम्ही सार्थक केल्याशिवाय राहणार. मग आंदोलन शेठ म्हटले अजितदादांनीच चालू केलं हे खरं आहे. अजितदादांपासूनच सुरुवात झाली आणि ही त्यांची फाईल आहे. येवल्या तिकडं कर्जत जामखेडचे लोक 4 दिवस उपोषणाला बसलेले असताना केवळ आपल्या अतुल शेठमुळंच 4 तासात आपल्याला हा प्रस्ताव भेटला फुकडी खोऱ्याचा. आणि हे अतुल शेठचं पत्र त्या खास बाब म्हणून 25 लाख रुपयाची मंजुरी पाहिजे. पण साहेब थोडं डिले झाल्यामुळं आपलं ते हे गेलं, थोडं रखडलं गेलं आणि त्याच्यानंतर वर्ष झालं त्याच्यावर आम्ही थोडंसं कमी पडलो. नाही, आज आपण जो सगळं प्रस्ताव आहे हो. हा जर तुम्ही प्रस्ताव बघितला हो. तर या प्रस्तावामध्ये प्रकल्पस्थळी उपलब्ध पाणी हो. याच्यावरचा हा जो विषय, हा जो शेरा होता, हो. सध्या सदर योजनेस पाणी उपलब्ध नाही. जे टेक्निकल मुद्दा होता ना सर, टेक्निकल मुद्दा फक्त या ओळीमुळे आला. हो. आता मी जे तुम्हाला संपूर्ण वळण बंधारा आणि त्यामुळे वाढणारं वॉटर अकाउंट सांगितलं, ही एकदा ओळ आपली निघून गेली, हो. ही ओळ निघून गेली की आपल्याकडे पाणी उपलब्ध होतं आणि आपल्याला MI टाईम आला. इतकं सोपं गणित आहे. त्यामुळे ही ओळ पुढच्या काही दिवसामध्ये ही ओळ काढण्यासाठी आपण ती गोष्ट मंजूर करू. सर, तिकडच्या लोकांचा अशुद्ध पाण्यामुळे आरोग्य खराब झालेलं आहे, घसे दुखत आहेत, अंगावर खाज येते. एखादी आरोग्याची टीम तिकडे तपासणीला जाईल का? त्यांना मूतखड्याचे पण आजार वाढले. नक्कीच त्यामध्ये आधी आरोग्याची टीम तर तपासणीला जाईलच, पण त्याचबरोबर पाणी तपासणी, जी नमुना तपासणी असते तेही करून घ्यायला सांगून त्यातलं कुठला जनजागृतीच्या बाबतीत करायला लागेल तीही करायला त्या सूचना आपण देऊ. ते येडगावच्या लोकांना फक्त आमच्याकडे साहेब दुर्लक्ष करू नका, हीच कळकळीची 10 दिवसातच मिटिंग आहे. करेक्ट, करेक्ट. हो, येडगावच्या लोकांना सर, 10 दिवसात मिटिंग ना? 10 दिवसात मिटिंग. 10 आठवडा गेला ना. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन,
निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.